अरे बापरे, किती दिवसांनी भेटते. हा, हलकी फुलकी झाली एकदम. हलकी फुलकी झाली नाहीसा. नाहीसा बघू, काय डाएट करत होती तिकडे. हा, अरे बापरे, किती हलकी झाली एकदम. म्हणजे आली आता आठवण तुला आजीची. हा, आजीची आठवण आली. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो फायनली वी आर बॅक आणि खूप छान वाटतंय. सो काल मला साधारण 1 वगैरे वाजले असतील. त्यानंतर खूप भूक लागलेली, मस्त कांदा पोहे केले आणि कांदा पोहे खाऊन आम्ही झोपलो. नायसासाठी ऑलरेडी आईने वरण भात करून ठेवलेलं, सो त्याने ते खाल्ला अँड शी स्लेप्ट. बट मस्त झोप लागली स्वतःच्या घरी, स्वतःच्या बेडरूममध्ये, आपल्या बेडवर एवढं मस्त झोप लागली ना. आणि असं थकल्यासारखं वाटत नाही आहे, कारण एकदम सुरळीत गेली आमची ट्रिप. आणि आय नो खूप लोकांना त्याची आयटनरीसुद्धा हवी, कारण खूप लोकांचे मला मेसेजेस येत आहेत इंस्टाग्रामवरती. सो आयटनरी मी आता इंस्टाग्रामवरती शेअर करणार आहे काही दिवसात. आज आहे महाशिवरात्री आणि हा व्लॉग तुम्हाला मंडेला मिळतो आहे. आय नो थोडेसे व्लॉग्स पुढे मागे होत आहेत, बट येस विथ टायमावर व्लॉग्स येणं स्टार्ट होऊन जाईल. सो येस, डे स्टार्ट झालेला आहे. नायसाला सनी आंघोळ घालतोय. सो बेसिकली आज खूप सारी कामं आहेत, कारण बॅग अनपॅक करायचे आहेत, धुणारे कपडे बाजूला काढायचे, जे नाही यूज केले ते कपडे जागेवर टाकायचे आहेत, बॅग जागेवर टाकायचे आहेत. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. आज आम्ही काय काय करतो ते तुम्हाला सांगते. किचन मस्त वाटतंय. सो आईंचा आज उपवास आहे, महाशिवरात्री. मी आणि सनी नाही करत. सो काल ऍक्च्युली येण्याच्या आधीच सनीने प्लॅन केलेलं की त्याला काय काय नाश्ता करायचा आहे. तर काल मी जसं की तुम्हाला मगाशी बोलली की आम्ही आल्याला पहिले कांदा पोहे खाल्ले. सो ते तर झालेलं आहे विश त्याची पूर्ण. आता मी बनवले साबुदाण्याची खिचडी, म्हणजे त्यानिमित्ताने आईंचा उपवास आहे, सो त्यानिमित्ताने आमचं सुद्धा खाणं होईल. आणि मी जेवायला बनवते सिंपल वरण भात आणि चवळीची आमटी. येस, आता फटाफट आवडते. इथे वरणाचा कुकर लावलेला आहे, भात सुद्धा झालेला आहे, फक्त चवळी करायची, नाश्ता होईपर्यंत ते पण होऊन जाईल. आणि मग त्याच्यानंतर आम्ही देवळात जाणार आहोत. आई रेडी होत आहे आणि नायसाला सुद्धा रेडी केलेलं आहे. सो यस, बॅक टू होम आणि खूप छान वाटतंय. मस्त आराम केलाय रात्री आणि आता परत बॅक टू नॉर्मल रुटीन. सो आज मस्त रिलॅक्स करणार आहोत आणि उद्यापासून मग बॅक टू बॅक ड्युटीज, क्लिनिक हॉस्पिटल. आणि जो आता आराम केला आहे त्याचं आता परत डबल मेहनत करायची. बट येस, फुल ऑन जोशमध्ये आहे, फुल ऑन एनर्जी आहे. दिस इज अवर लाईफ. खूप काम करतो आणि इट्स नॉट ओनली मी. हा सुद्धा फार आहे तर माझ्यापेक्षा जास्त काम करतो. आणि त्याच्यानंतर मग त्याचं काहीतरी एक थोडंसं फिरणं वगैरे व्हायला पाहिजे. थोडंसं ब्रेक हवं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. थोडासा तरी ब्रेक हवेच. म्हणजे तुम्ही मेहनत करा, तुम्ही तुमच्या सगळ्या जी कामं आहेत ती पूर्ण करा, पण त्याचसोबत तुमचे जे ड्रीम्स आहेत, तुमचे जे गोल्स आहेत आणि आयुष्यात काम तर करायचंच आहे, पण तेवढंच एन्जॉय पण केलं पाहिजे. सो तेच आमचं ध्येय आहे की टू डू वर्क, म्हणजे टू वर्क अँड टू ड्रीम बिग. सो हे आधीपासूनच आहे, लाईक आता व्लॉग्ससाठी वगैरे नाही, पण हे आम्ही आधीपासून जेव्हापासून आमचं लग्न झालं आहे तेव्हापासून आम्ही हेच ठरवलंय की यू नेव्हर नो उद्या काय होणार आहे. सो आम्हाला दोघांनाही ईच अँड एव्हरी मोमेंट, आणि जी संधी मिळते ती कधीही आम्ही सोडत नाही. जसं पॉसिबल होईल तसं सगळं प्लॅन पण करतो आम्ही, सगळं प्लॅन आउट असतं तसं. आणि ट्रॅव्हलिंग आमच्या दोघांचं सुद्धा पॅशन आहे आणि ते पॅशन कधी प्रोफेशनमध्ये चेंज झालं ना समजलंच नाही. सो माझ्या व्लॉग्सच्या माध्यमातून, माझ्या यूट्यूबमुळे आम्ही कदाचित आता थोडंसं आम्हाला जास्त फ्रीडम मिळतोय फिरण्यासाठी आणि मजा येते, कारण आम्ही फिरतो पण आणि त्याचबरोबर तुमच्यापर्यंत नवीन जागांची इन्फॉर्मेशन सुद्धा घेऊन येतो. सर्वात जास्त म्हणजे मला ह्यावेळेस जे आवडलं ते म्हणजे खूप लोकांचं खूप छान रिस्पॉन्स आला आहे, कारण आम्ही स्वतःहून ही ट्रिप प्लॅन केलेली आणि खूप लोकांना आमची आयटनरी जाणून घ्यायची आहे. सो मला आवडलं की लाईक खूप लोक मनापासून व्लॉग्स बघतायत आणि त्यांना जाणून घ्यायचं की ते आम्ही कसे गेलो, म्हणजे ते सुद्धा असे. मेन म्हणजे आता लोक घाबरत नाहीये, लोक बाहेर येतात आणि दे आर रेडी टू एक्सप्लोर बाय देमसेल्व्स. ती खूप मोठी गोष्टी आहे. आणि व्हिएतनाम आम्ही का चूज केलं जस्ट फॉर दिस, कारण खूप आपले इंडियन्स आहेत ना, ते खूप कमी लोक तिथे ट्रॅव्हल करतात आणि आम्हाला पर्सनली तिथे जाऊन बघायचं होतं की एक्झॅक्टली व्हिएतनाम हा कसा आहे. की पर्सनली आम्हाला
बरोबर. आणि आम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत त्या चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येऊ, चांगल्या वाईट काही असतील, आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि मला खात्री आहे की आमचे व्लॉग्स बघून ना खूप लोक जातील, कारण त्यांना तो एक थोडासा कॉन्फिडन्स आहे ना, तो सुद्धा. व्हिएतनाम बद्दल कोणालाही माहित नव्हतं, खूप कमी लोक आहेत ज्यांना व्हिएतनाम बद्दल माहिती होतं. सो आम्ही तिथे जाऊन जेव्हा एक्सपिरियन्स केला आणि आमचा जो एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर जेव्हा शेअर केला, त्याच्यानंतर लोकांचा जो रिस्पॉन्स आलाय ना, खूप मला आवडलं. कारण खूप लोकांच्या बोलण्यात हे सुद्धा आलं की वाय व्हिएतनाम, खूप साऱ्या गोष्टी आहेत, लंडन आहे, पॅरिस आहे, तुम्ही ते का नाही फिरले. पण अशा जागेवर जायचं होतं की ज्या जागेबद्दल आणि खूप लोकांना असं वाटतं की गरीब कंट्री आहे, मग तुम्हाला तिथे का जायला पाहिजे, असं नाही. कंट्री सो कल्चर बघायचं, आपण मेन कल्चर बघायची, तिकडची लोक बघायची. तोपर्यंत आपण स्वतःहून तिथे जात नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. आणि जेव्हा आपण जाऊ तेव्हाच त्यांचं सुद्धा टुरिझम वाढेल, तेव्हाच ते सुद्धा तेवढेच वरती येतील. आणि खूप मस्त वाटलं. म्हणजे आजपर्यंत ना तशी लोक मी नाही पाहिले जे व्हिएतनामची लोक आहेत. आणि मेन म्हणजे थायलंड पेक्षा आम्हाला दोघांना पर्सनली व्हिएतनाम जास्त आवडलं आहे. सो येस, खूप ब्युटिफुल कंट्री आहे, खूप ब्युटिफुल प्लेस आहे, प्लॅन करू शकता, ब्युटिफुल लोक आहेत. सो नक्की ट्राय करा. टिक्की आहे आईने लावली तशी. हो पिंकच आहे, इकडे आहे बघ पिंक. लिपस्टिक पिंक. ये नाही, लिपस्टिक नाहीये. नको. चल चप्पल घाल, चल. ते कुठे लावली? ते लावलीच नाही. लाईन नसून दे, गेल्या वर्षीसारखं एकदम छान ना. चलो चाय आल्या. बऱ्या आहात ना? हो चला. चप्पल घाला तुमच्या इथे. यांचं भलं कर बोलते. काय बोलणार बाप्पाला? बोल बोल बोलते. बोल लवकर. बोल, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना सुख आणि असं नाही बोलायचं, नाहीसा. आता ते लाडात आली, मस्त बोल.
खूप छान दर्शन झालं आमचं आणि एकदम प्रसन्न वाटत होतं. एकदम छान झालं. आणि आता तुम्ही जे पाहिलं की आम्हाला जो मान मिळाला ते माझ्यामुळे किंवा सनीमुळे नाही, ते आईंमुळे आम्हाला मान मिळाला. मला 1 मिनिटासाठी पहिलं समजलंच नाही की ते आपल्याला कुठे घेऊन चाललेत, तर पण त्यांनी आईंना ओळखलं, आईंना घेऊन गेले, सो आईंचा सन्मान केला. त्याच्यानंतर आमच्या दोघांचा, आम्ही तर नाही बोललो बट स्टील त्यांनी आमच्या दोघांचा सुद्धा केला. सो त्यांचा तो मोठेपणा आहे. आम्ही ॲक्च्युली खूप लहान आहोत आणि असं बघितलं गेलं तर म्हणजे आय डोंट नो आईंनी जेवढं काम केलं आहे किंवा आईंचं जेवढं नाव आहे तेवढं आमचं तर नक्कीच नाही आहे. सो ज्यांना माहीत नाही, आई नगराध्यक्ष होत्या आणि इकडे ऑलमोस्ट लोक आईंना ओळखतात. सो आज जो पण मान आम्हाला मिळाला आहे तो त्यांच्यामुळे मिळाला आहे. अजूनही कुठेही जातो तरी आईंमुळेच ओळखलं, काहीच नाही. रादर आम्ही ते गेलो, लाईनीत उभं राहिलो, नॉर्मल लोकांसारखं, लाईक आपण नॉर्मलच होत आपण सगळे. सो तसंच आम्ही गेलो, पण मस्त झालं दर्शन, एकदम व्यवस्थित झालं. गर्दी होती बट खूप छान झालं आणि प्रसन्न सुद्धा वाटलं. सो आता झालेलं आहे आमचं, आईंचं एक काम आहे. सो आई तिकडे गेल्या आहेत, त्यानंतर आम्ही घरी जाऊ, आम्ही नंतर जेवू मस्त. खूप दिवसानंतर घरातलं जेवणार आहोत आणि मग पुढे काय करू हे तुम्हाला समजेलच. कुठे लावशील? दाखवतो कोणता निंबी आहे ना. इथे लाव, काढायचं नाही नाहीसा. थांब इथे नको लावू. न्यू कलेक्शन हॅज बीन ॲडेड. मला असं वाटतं आता इकडची प्लेस चेंज करून आय हॅव टू टेक अ बिगर स्पेस, कारण आता हळूहळू नाही का त्या साईडला आहे पण त्या साईडला दिसणार नाहीये ते. बट एकदम मस्त वाटतंय, म्हणजे सगळी मेमरीज फ्लॅशबॅक होत आहेत. इथे पण करू शकतो हा ना, अब ते मॅग्नेटिक येतं ना तसं, पण इथे न करता ना आपण रूम मध्ये करू शकतो. किचन मध्ये किचनच्याच गोष्टी आहेत आणि त्यात परत नायसाचे सुद्धा ऍड झालेले आहेत. एकतर हा एक झालाय आणि हे तर एकदम मला आवडलं, कारण दिस इज अ साइन ऑफ व्हिएतनाम. त्या ज्या मुली असं मस्त छत्री वगैरे घेऊन, सो दिस इज व्हेरी क्यूट. आणि अजून एक होतं जे नायसाने हेला आलेलं, ते सुद्धा हरवलंय. सो जास्त हिचा पण कलेक्शन वाढलंय नायसाचं. येस, बॅग्स अनपॅक होत आहेत. सनीची झाली, नायसाची झाली, माझी पण ऑलमोस्ट होती. कपडे वगैरे काढलेले, आता जे घातले नाही आहेत ते ठेवतो आणि बॅग सगळे ॲडजस्ट करतो. सो चलो, ते मॅग्नेटिक वाला येतं जे मॅग्नेटिक, तू बघायला पाहिजे ना. आवाज नाही पसारा, फक्त माझीच बॅग राहिली आहे. हो, आजीकडे जाऊ ना आपण. सो आईनी नायसासाठी नवीन खेळणी आणली आणि मला वाटतं सिन्स लास्ट 5 days पासून आई ते खेळणी तिला व्हिडिओ कॉलवर दाखवते. तिला असं झालंय, उतरले होते ना म्हणून खेळणी घ्यायला मिळाले. अरे एवढ्या रात्री कुठे जायचं, मग आता आम्ही थोडं लेट नाईट जाऊ आईकडे. हा, सो हे सगळं मला साफ करायचंय ना. तू हेल्प करतेस आईला? तुझा बघ किती पसारा ऑलरेडी. सगळ्या बॅग जागेवर गेलेल्या आहेत, कपडे धुवायला गेलेले आहेत. सो नॉर्मल झालं आहे आता, लाईक थोडंसं बर्डन कमी झालं. पण जेव्हा आता कपडे परत वॉश होऊन येतील तर त्यांना परत जागेवर ठेवणं म्हणजे आता परत त्या कपड्यांना जागा करायला लागेल. सो येस, आय एम बॅक इन किचन. जसं की मी सांगितलं, आईंचा उपवास आहे. सो सनी बोलला की मी सुद्धा साबुदाण्याचे वडेच खाईल. सो आता मी साबुदाणे वडे करते. नायसा आता जेवायला बसली आहे आणि आमचे ॲक्च्युली इव्हनिंग प्लॅन्स थोडेसे वेगळे होते, पण हे बॅग अनपॅक करण्याचंच सगळं प्लॅन्स चेंज झाले. नाव लेट्स सी, जर आमचं फटाफट जेवण झालं तर आम्ही ते कंटिन्यू करू आणि ते तुम्हाला समजेलच.
सो वाजले आहेत 11:15. मस्त जेवण झालं आहे आणि आता आम्ही चाललो आईकडे. सो आईला खूप दिवसांनंतर भेटणार आहोत. फोनवर वगैरे बोलणं होत होतं आणि नायसाला खास करून खेळणी पाहिजेत. नायसा चला मॅडम, आजीकडे नवीन नवीन ड्रेस घालून खेळणी घ्यायला चालली आहे. स्पेसिफिकली पिंकच कलर पाहिजे सगळ्या गोष्टीसाठी. खिडकी उघडी ठेवायला गेली आई. साईच्या घरात शिरले मांजर. समोरची खिडकी उघडी ठेव आणि काठी उघडी कर. अगं मला वाटतं तिच्याकडे हे आहे काय रचना. किती क्यूट आहेत सगळे भांडी. हा मला वाटतं तिच्याकडे स्टूल आहे का. अगं ती आहे पण ती प्लास्टिकची आहे, आपली तर स्टील वगैरे आहे. कुठे चालली? पाणी घ्यायला बाई. आई वाट लावली. हे बघ आणि किती क्वालिटी चांगली आहे आई. चांगली आहे ना. हो हे किती जड आहे. हे बघ कुकर मध्ये पण भांडी आहे. हो बघ ना, हे बघ भाजी करायला. छोटे भांडी मस्त आहे ना. चिमटा पण मस्त आहे ना. वेगळी वेगळी उचलून आणली अशी एक एक. ए बाबा तुमची बादली आणि रोज आंघोळ करायला जाते त्यांनी. ना आंघोळ नाही घातली बाबू. नाही माझी सोना, तू माझं सोनं कोण. उतरल्या उतरल्या बोलते चल खेळणी आणायला. फ्लाईट मधनं काय आहे की नाही. आवडली की नाही. आंघोळ करते. अरे बा आंघोळ करते आंघोळ करते. हे बघ, अच्छा हे बादली, असंच बादली. आहे का आई. मला असं वाटतं हे हा अच्छा असं आहे ना ते. गरम गरम भांड्यात भाज्या टाकतात आणि सगळं कच्चं आणतात. त्यांनी स्क्वीड आणि ते शिंकले मागितले. आम्ही तर चिकन खाणार आणि सगळं भाज्या. चिकन मिळाले. चिकन नाही खात ना रे. कमी सगळं पोरकरी. आजचा दिवस खूप छान गेलं आणि खूप प्रसन्न वाटलं. बॅक टू रुटीन म्हणून अजून जास्त. येस आजीकडे कॅट आली. साईच्या घरात मांजर शिरलेली खिडकीतनं आणि ती जाऊन बाल्कनीत अडकलेली. सो सनीने तिला कसं तरी बाहेर काढलं आणि देन शी लेफ्ट. बट तरी आईला थोडंसं कुठेतरी असं दुगधग होत आहे की कदाचित ती परत आली तर. पण तिला सांगलं की सगळं बंद कर. एनिवेज खूप छान. हा खूप छान गेला आजचा दिवस. आय जस्ट होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.